मी मंत्रिपदाचा कार्यभार घेतल्यानंतर कालच मंत्रालयीन अधिकाऱ्यांची आणि प्रिन्सिपल सेक्रेटरी असतील, एम.एस. असतील, एम.डी. असतील यांच्यावर बैठक घेतली आणि आढावा महाराष्ट्राचा घेतलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता जिल्हा वाईज दौरे करण्याचा माझा मानस आहे. ज्या योजना सुरू आहेत त्या योजनांच्या ठिकाणी भेटी देण्याचा माझा मानस आहे. ज्या ठिकाणी योजना रखडलेल्या आहे त्यांची कारणं काय हे बघण्याचा माझा मानस आहे. आणि मला तरी असं वाटतं की जवळपास या 6 महिन्याच्या आत 90% योजना पूर्ण कशा होतील याच्याकरता माझा प्रयत्न असणार आहे. महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा अंडा खाली उतरणार का? निश्चितपणाने तो प्रयत्न आमचा आहे, पण काही ठिकाणी आपण बघत असाल की कॉन्ट्रॅक्टरांच्या काही ठिकाणी हलगर्जीपणामुळे बऱ्याच ठिकाणी काही योजना थांबलेल्या आहेत. त्या योजना थांबल्या का? त्यांच्यावर कारवाई करण्यात आली का? त्यांना नोटिसा देण्यात आली का? त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात आलंय का? या सगळ्या गोष्टींचे आता चौकशी करण्याचं काम आता मी सुरू करतोय. आणि ज्या योजना चांगल्या झालेल्या आहेत त्या ठिकाणी निश्चितपणाने ज्या कॉन्ट्रॅक्टने चांगलं काम केलं आहे त्यांना शुभेच्छा पण आपण देण्याची मानसिकता ठेवलेली आहे. त्यामुळे मला तरी असं वाटतं की जो काम चांगलं करेल त्याला शाबासकी, ज्यांनी वाईट काम केलंय त्याच्यावर कारवाई. भाऊ, एक संभाव्य यादी समोर आलेली आहे. पालकमंत्र्यांविषयी आपलं नाव जळगावसाठी समोर येत आहे. अजूनही पालकमंत्र्यांचा तिढा सुटलेला नाहीये. कसं बघतात? हे बघा, 3 जणांचे पक्ष आणि त्यामध्ये 3 पक्षांचं सरकार असल्यामुळे साहजिक आहे काही काही जिल्ह्यांमध्ये सारखे आमदार आहे, काही ठिकाणी सारखे आमदार नसले तरी तुल्यबळ नेते आहेत. त्यामुळे ह्या गोष्टी होतच राहणार की आम्हाला पालकमंत्रीपद द्या, तो म्हणेल की या जिल्ह्याला मला पालकमंत्रीपद द्या. पण तिघही नेते समजदार आहे. ते निश्चितपणाने या 2, 4, 5 जिल्ह्यामध्ये काही जो असेल त्याच्यावर तोडगा काढतील आणि मला तरी वाटतं 2 दिवसाच्या आत पालकमंत्र्यांची यादी डिक्लेअर होईल.